डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावरनं चांगलंच राजकारण पेटण्याची शक्यता आहे। कारण अंबादास दानवे यांनी या प्रकरणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ओढलं। रणजितसिंह नाईक निंबाळकर या प्रकरणामध्ये त्यांना आरोपी करण्याची मागणीच त्यांनी केली, तर त्यांच्या पीएवर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी दानवे यांनी केली आहे। पाहूयात। माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पीए आहे, सुय सहाय्यक आहे। मलाच तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, अंबादास दानवे कोणत्या आधारे म्हणतात की याच्याशी माझा संबंध इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अंबादास दानवेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर खळबळजनक आरोप केला। डॉक्टर महिलेच्या आत्महत्येला निंबाळकरांचा राजकीय दबाव कारणीभूत असल्याचा आरोप दानवेंनी केला। तसंच या महिला डॉक्टर बीडच्या असल्यामुळे निंबाळकरांच्या पीएनं त्यांना हिणवल्याचा आरोप देखील दानवेंनी केला। आता राजेंद्र शिंदे आणि नागटिळक कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पीए आहे, सुय सहाय्यक आहे। यांनीच माझे खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विशद केलेली। या पत्राच्या माध्यमातून पोलीस कसे वागत होते, राजकीय पक्षाचे नेते कसे वागत होते आणि त्याच्यामुळं कंटाळून त्यांनी मला वाटतं स्वतःचा जीव गमावलेला आहे। तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिणवलं सुद्धा या पीएनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी। ज्या महिलेने आत्महत्या केली त्या बिचारीने स्वतःच्या हातावर लिहून ठेवलेलं आहे की कोणामुळे आत्महत्या करते आणि आत्महत्येच्या संदर्भात जबाबदार व्यक्तींची नावं किंवा व्हॉट्सअप मीडिया हे सगळं सोशल मीडिया तिच्या फोनमध्ये असणारे पोलीस तपासामध्ये। मलाच तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, अंबादास दानवे कोणत्या आधारे म्हणतात की याच्याशी माझा संबंध आहे? काय कोणत्या आधारे तुम्ही बघितलं? डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांना आरोपी करण्याची मागणी दानवेंनी केली आहे। तसंच त्यांच्या पीएवर गुन्हा दाखल करावा अशीही मागणी अंबादास दानवेंकडून करण्यात आली आहे। जाणीवपूर्वक रात्री 12-12 वाजता एखाद्या महिला अधिकाऱ्यांना फोन करून अशा पद्धतीनं दबाव आणणं हा सुद्धा चूक आहे। हा सुद्धा महिलांवर अन्याय अत्याचाराचा प्रकार आहे। मग त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं हा दुसरा प्रकार आहे। आणि म्हणून पोलीस काही जरी म्हणत असतील तरी या सगळ्या पीआयवर सुद्धा सगळ्यात आधी ते महाडिक कोण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे खासदारांचे पीए यांच्यावर गुन्हा दाखल, मी तर म्हणतो खासदार माजी खासदारांना सुद्धा आरोपी केलं पाहिजे। त्या चौकशीमध्ये तक्रारीत कुठे त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला होता? पीएनच्या नावाचा उल्लेख केला होता तुम्ही वाचण्यात आला? बिलकुल नाही। तर मला सांगा की एखाद्या अधिकाऱ्याची चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं असेल की खासदार महोदयांकडे मी त्याचा खुलासा केलेला आहे आणि त्याला घटनेला 1 वर्ष झालेलं आहे आणि त्याला हे जोडणं हे कितपत योग्य? राजकारणामध्ये खाली पडावं आपण, राजकारणामध्ये आपण खाली पडावं, किती खाली उतरावं, किती कोणावर आरोप करावे यालाही मर्यादा असतात। मला अशा मोठ्या माणसं जेव्हा मर्यादा सोडतात तेव्हा मला हसायला येतं। अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांना रणजितसिंह निंबाळकरांनी देखील प्रत्युत्तर दिलं, तर या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला। तसंच या प्रकरणावरून राजकारण न करण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं। यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाही आहे। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। जी डॉक्टर महिला तिच्याबद्दल जे काही घटना झालेली अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी एसपींच्या बरोबर चर्चा केलेली आहे। आरोपीला एका अटक झालेली आहे आणि तात्काळ जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। बिलकुल कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारचं स्वतः मी एसपींशी बोललेलो आहे। महिला डॉक्टरनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहित पोलीस अधिकारी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरवर गंभीर आरोप केले। मात्र यातल्या डॉक्टर राहत असलेल्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली।
तर दुसरा आरोपी गोपाल बदने हा अद्याप देखील फरार आहे. आत्महत्या नाहीये, अटेम्प्ट टू मर्डर आहे. हा तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये माझं तिच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा तिने मला म्हटली होती की मला पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून देण्यासाठी वारंवार दबाव येत आहे. तिचा तो मर्डरच झालेला आहे, तिला संपवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक साखळीच्या स्वरूपामधले गुन्हेगार आहेत आणि जे नराधम गुन्हेगार आहेत त्या नराधम गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. मी ठामपणे सांगते, आम्ही प्रूफ पण दाखवणार आहे की माझ्या भावाचा 1% ह्याच्यामध्ये काय हे नाहीये, दोषी नाहीये आणि ते सगळं सिद्ध करणारे आमच्याकडे प्रूफ आहेत. त्यांना एवढाच राग होता, एक तर तो नाही म्हणला. पहिली गोष्ट, ज्या दिवशी सुसाईड केलं ते एवढ्या मेंटली डिस्टर्ब होत्या, त्यांनी भैयाला कॉल करून सांगितलं, तो एवढाच बोलला, मॅडम तुमची प्रॉब्लेम मला सांगू नका, मला पण माझी प्रॉब्लेम आहे, मी मेंटली डिस्टर्ब होते. फलटण मधल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलंय. या प्रकरणात दानवेंनी थेट माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांवर गंभीर आरोप केले. तर निंबाळकरांनी दानवेंचे आरोप फेटाळत त्यांच्यावर टीका केली. तर दुसरीकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी डॉक्टरच्या नातेवाईकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.